ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण. तर या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद 8वा अध्याय क्रमांक 20. अध्यायाचं शीर्षक आहे बळींचे ब्रह्मांड दान. श्लोक क्रमांक 4. नहि नहि असत्यात् परो धर्म इतिह उवाच भूरियम् सर्वं सोढुमलं मन्य ऋते ऋतेलीकरं नरम. असत्याहून मोठा अधर्म नाही. यास्तव एकदा पृथ्वी माता म्हणाली होती की असत्य भाषण करणाऱ्या मनुष्याविना इतर कोणताही भार मी सहन करू शकते. तात्पर्य: पृथ्वीवर प्रचंड भारयुक्त असे अनेक मोठे पर्वत आणि समुद्र आहेत, तरीही पृथ्वी मातेला त्यांचा भार वाटत नाही. परंतु असत्य भाषण करणाऱ्या एका मनुष्याचाही भार तिला असह्य होतो. असे म्हटले आहे की कलियुगात असत्य बोलणे ही एक सामान्य घटना आहे. मायेव व्यवहारिके भागवत 12.2.3. सामान्यातील सामान्य व्यवहारातही लोक सहजपणे असत्य बोलत असल्यामुळे असत्य बोलण्याच्या पापापासून कोणीही मुक्त नाही. ही परिस्थिती पाहता आपण कल्पना करू शकतो की ही पृथ्वी आणि हे ब्रह्मांड किती ओझे सहन करीत असणार. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा कल्पतरुभ्यश्च सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तांचं या
कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. खरं तर आजच्या या श्लोकामध्ये आपण बघतोय की ट्रुथफुलनेस, सत्यता किंवा सत्यवचनी असणे याबद्दल चर्चा होत आहे. तर पृथ्वी माता असं व्यक्त करत आहे, की या पृथ्वीवर कितीही अ, वेगवेगळ्या प्रकारची जड वस्तू हे समुद्र आहे. तर याचं तिला ओझं होत नाहीये. परंतु एखादा व्यक्ती जर असत्याचा आश्रय घेत असेल, सत्य बोलत नसेल, लबाड असेल, तर त्या व्यक्तीचं ओझं या ठिकाणी व्यक्त केलं चाललंय. म्हणून याच संदर्भामध्ये मी काल जेव्हा पार्थप्रिया सोबत बोलणं झालं, तर आज मी सध्या गावाकडे आहे. म्हणून मग मी लेक्चर टाळण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु योगायोगानं प्रभूजींचा मोबाईल मिळाला आणि इकडे रेंज चांगली आहे आता. तर मग तेव्हापासून आम्ही डिस्कशन चालू केलं, की ट्रुथफुलनेस, सत्यता हे घटक किती महत्त्वाचा आहे. मग मी तरुणीताई प्रभू गावाकडे आलेले आहेत. मग प्रभूजींना म्हटलं, की "प्रभूजी आम्ही ऑफलाईन अटेंड करूत आणि बाकी लातूरचे सगळे भक्त ऑनलाईन अटेंड करतील. या विषयावर तुम्हीच लेक्चर द्या." असं आम्ही प्रयोजन केलं होतं. परंतु प्रभूजी म्हणाले, की "मी तुझ्यासाठी 1 तास अगोदर लेक्चर देतो, परंतु तुझी सेवा आहे, तर ती सेवा तू करणं गरजेचं आहे." आणि मग प्रभूजींनी मला परत बराच वेळ लेक्चर नाही, पण आमचं सत्य बोलण्याबद्दल खूप डिस्कशन झालं आणि मग माझा त्यांनी पूर्ण इतिहास काढला आणि मला ते एवढं टोकत होते. अ, अर्थात केवळ सत्य बोलणे ह्याच्याबद्दलच नाही, पण अनेक इतर गोष्टींमध्ये सुद्धा. आणि मग आमची खूप वेळ तानाजी प्रभू होते, सुदर्शनानंद प्रभू. आमची बराच वेळ सत्य बोलणे याच्यावरती चर्चा झाली. मग त्याच्यानंतर मग मी भक्तिरसामृत महाराजांचं एक लेक्चर ऐकलं आणि या सर्व चर्चेतनं, त्या लेक्चरमधून मला एवढे पॉइंट्स आज मिळालेले आहेत, की मी कधीही 40 मिनिटापेक्षा जास्त न बोलणारा व्यक्ती आज बराच वेळ बोलू शकतो. एवढे आज पॉइंट्स आहेत. तर हे सांगण्याचा हा उद्देश आहे, की सत्य बोलणं, मी जे सगळं सांगतोय तरुणीताई प्रभू महाराजांचं लेक्चर ऐकलं. तर हे सांगण्याचा मुख्य उद्देश हा आहे, की सत्य बोलणं हे आजच्या तारखेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जसं आपण ऐकतोय, की जेव्हा अ, परीक्षित महाराज ज्यावेळेस अ, भ्रमण करत होते, ते बघत होते, की या इथे कुणी दुःखी आहे का? अशा पद्धतीने ते बघत जात होते आणि मग त्यांना एक बैल तिकडे दिसला. ज्या बैलाचे 3 पाय तुटलेले होते आणि मग तिथे आपण तो प्रसंग ऐकतो, की बैल हा एक धर्माचं प्रतीक आहे. आणि त्या बैलाचे 3 पाय तुटलेले होते. तर ते काय संबोधित करतात, हे आपण डिस्कशन ऑलरेडी ऐकलेलं आहे. तर याच्या संदर्भामध्ये भक्ती रसामृत स्वामी महाराज खूप सुंदर सुरुवात करतात, की महाराज असं म्हणतात, की 2 म्हणजे आपण जसं म्हणतोय, की या सजीव सृष्टीमध्ये अनेक जीव आहेत आणि प्रत्येक जो जीव आहे, त्या प्रत्येक जीवाचं एक वेगळत्व आहे. जसं खूप वेळा आपण हे ऐकलंय, की मनुष्य जन्म हा जो आहे, तो इतर योनींपेक्षा खूप वेगळा आहे. आणि त्याचं वेगळत्व आपण खूप छान श्लोकामध्ये ऐकतो. आहार, निद्रा, भयमैथुनम च सामान्य एतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि न अधिको विशेषो. तर या श्लोकामध्ये असं स्पष्ट सांगितलंय, की आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टी सर्व जीवांमध्ये कॉमन आहेत. परंतु मनुष्य या जीवामध्ये एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे धर्म जाणण्याची प्रवृत्ती. तर धर्म ही एकमेव वेगळी गोष्ट आहे, जी आपण मनुष्य जीवनामध्ये जाणून घेऊ शकतो. आणि मग हे धर्म काय आहे? या धर्माबद्दल वेगवेगळ्या व्याख्या आहेत आपण बघतोय. जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्ण सांगतात, की माझी शरणागती किंवा सर्व धर्माचा त्याग करा आणि माझी शरणागती घ्या. अर्थात भगवंताची शरणागती घेणं हा परमधर्म आहे. याबद्दल कृष्ण सांगतात. तर धर्माच्या आपण खूप आगळ्या-वेगळ्या व्याख्या आपण ऐकतो. जसं आपण हे पण ऐकलेलं आहे, की साखरेचा धर्म गोडवा असणे आहे. जसं तिखट मिरची आहे. मिरचीचा धर्म तिखट असणे आहे. तसं एक जीवाचा पण धर्म आहे आणि तो जीवाचा धर्म आपण ऐकतो, की भगवंताच्या सेवेमध्ये रत होणं. हं. तर हा एक जीवाचा मुख्य धर्म आहे.
तर अ, या धर्माच्या बाबतीत बोलताना असं सांगितलेलं आहे, की धर्माचे मुख्य 4 स्तंभ आहेत. कोणते कोणते 4 स्तंभ आहेत? तर त्यामध्ये पहिला स्तंभ येतो शौच, स्वच्छता, क्लीनलीनेस आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरा आहे मर्सी, दयाभाव, इतर जीवांप्रती असणारी दया आहे. त्यानंतर तिसरा स्तंभ आहे सत्यता, ट्रुथफुलनेस, आणि चौथा स्तंभ आहे तपस्या. हा चौथा स्तंभ आहे. तर धर्माचे हे जे 4 स्तंभ आहेत, या 4 स्तंभांपैकी जसं मी आता सुरुवातीला त्या बैलाचं उदाहरण दिलं होतं, तर तो धर्माचं प्रतीक बैल, त्याचे 3 पाय तुटलेले होते. आणि हे 3 पाय काय दर्शवतात? तप, तपस्या, त्याच्यानंतर शौच, क्लीनलीनेस, शुद्धता, आणि तिसरं क्षमा, किंवा आपण त्याला दया म्हणतोय, मर्सी. तर हे 3 पाय त्या धर्माचे तुटलेले आहेत आणि एकच पाय शिल्लक आहे, तो म्हणजे ट्रुथफुलनेस, सत्यता. तर धर्म पालनासाठी हे 4 मुख्य स्तंभ आहेत. म्हणून आपण बघतोय प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये 4 मुख्य नियम सांगितलेले आहेत. आणि त्या नियमांना जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला, तर हे 4ही नियम, हे जे 4 नियम आहेत प्रभुपादांनी सांगितलेले, मांसाहार नाही करायचा, जुगार नाही खेळायचा, त्याच्यानंतर व्यभिचार नाही करायचं आणि नशापान नाही. तर हे जे 4 नियम प्रभुपादांनी सांगितलेले आहेत, ॲक्चुअली हे 4ही नियम, हे जे धर्माचे 4 स्तंभ आहेत, हे 4 स्तंभ जोपासण्यासाठी अ, 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 उपयोगाचे आहेत. अर्थात हे 4 जर नियम आपण तोडले, तर धर्माचे 4ही स्तंभ तुटले जातात. आणि जर धर्माच्या 4ही स्तंभांचं किंवा 4ही अंगांचं आपल्याला जर पालन करायचं असेल, तर अप्रत्यक्षपणे आपल्याला या प्रभुपादांनी दिलेल्या 4 नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मी मागे एकदा श्रीनिवास प्रिया प्रभू सोबत बोलत होतो, तर प्रभूजी असं म्हणाले, की आपण खूप वेळा प्रवचनामध्ये असं म्हणतो, की 4 नियम प्रभुपादांनी सांगितलेले आहेत. पण ते 4 नियम काय आहेत, याची वारंवार चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या लेक्चरमध्ये आपण 4 नियमांबद्दल जेव्हा बोलतो ना, तर एवढंच बोलून पुढे जाऊ नये. तर ते 4 नियम काय आहेत, हे पुन्हा-पुन्हा उल्लेख झाला पाहिजे. हां. आणि आज आपण या 4ही नियमांना कनेक्ट करतोय. कशासाठी? जे धर्माचे 4 स्तंभ आहेत, ते 4 स्तंभ कसे तुटले जातात? तर असं सांगितलंय, की स्वच्छता, शौच, क्लीनलीनेस हे कधी तुटतंय? जेव्हा व्यक्ती व्यभिचारामध्ये रत होतो. तर अ, अर्थात आपल्यासाठी शौच हे फक्त शारीरिक स्तरावरती मर्यादित नाहीये. म्हणजे भक्तिराज सम्राट स्वामी महाराज ह्याच्यात असं जोडत होते, की फॉर डिव्होटी क्लीनलीनेस डझंट मीन बॉडीली क्लीनलीनेस. म्हणजे ते फक्त शारीरिक स्वच्छतेबद्दलच म्हणत नाहीयेत. तर स्वच्छता आपली कशी असली पाहिजे? मानसिक स्तरावरती, तसेच शारीरिक स्तरावरती. म्हणजे दोन्ही ठिकाणची आपली स्वच्छता असणं गरजेचं आहे. म्हणजे हे एवढं प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आता एवढं एवढं आम्ही डिस्कशन केलं 2 दिवसांमध्ये, की प्रभुपादांनी हे जे जसं आपण बघतोय, की इस्कॉनमध्येच 2 वेळा अंघोळीची पद्धत आहे, किंवा काही-काही ब्रह्मचारी तर दिवसातनं 4-4 वेळा अंघोळ करतात, जे पुजारी वगैरे असतात. पण सर्वसाधारणपणे मी सर्व ब्रह्मचाऱ्यांना बघितलंय, किंवा आम्ही पार्थप्रिया प्रभू आम्ही जेव्हा बेसमध्ये होतो, तेव्हा आम्ही न चुकता 2 वेळा अंघोळ करायचो. पण अलीकडे ते प्रॅक्टिकली फॉलो होत नाहीये. म्हणजे आपण एकदाच अंघोळ करतोय. ॲक्चुअली ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट अस्वच्छतेचं एक लक्षण आहे. आणि अ, जेव्हा आपण सायंकालीन समयी 5-6 वाजता जेव्हा आपण अंघोळ करतो, तर त्यामुळे जे आपल्याला स्फूर्ती मिळते, अर्थात ती बाह्य स्वच्छता आहे. परंतु मानसिक स्तरावर सुद्धा एवढी आपल्याला स्फूर्ती मिळते, एवढं असं फ्रेश वाटतंय. जसं लोकं म्हणतात, की 5-6 वाजता चहा पिला पाहिजे, ताजंतवानं वाटण्यासाठी. पण त्यापेक्षा जर आपण अंघोळ केली ना, तर एवढं फ्रेश वाटतंय आणि रात्रीची झोप पण चांगली येते. अर्थात प्रभुपादांनी जे क्लीनलीनेससाठी सांगितलंय, 2 वेळा अंघोळ, तर हे खूप शास्त्रशुद्ध आहे. त्याच पद्धतीनं मानसिक स्वच्छता, त्याच्यासाठी आपण जप, हरे कृष्ण महामंत्राचं पालन करतो. तर ऐक शौच,
स्वच्छता ही कशामुळं नष्ट होते? व्यभिचारामुळे. नाही, त्यानंतर नाही. दुसरं प्रॉब्लेम आहे काय माहिती का? कधी-कधी तुला माहिती का? इव्हन आनंद आम्हाला पण कीर्ती ऑप्शन प्रभू, आहे. रेशन फ्रूटचं ऐकलं आनंद ऑनलाईन. कीर्ती प्रभू, पण आनंद कीर्ती प्रभू. हरे कृष्ण. हं. तर दुसरं जे अंग आहे धर्माचं, तर ते आहे तपस्या. तर तपस्या कशामुळे नष्ट होते? तर त्याच्यासाठी सांगितलंय नशापान. तर जो व्यक्ती वारंवार नशापान करू इच्छितोय, तर त्या व्यक्तीसाठी तपस्या करणं खूप अवघड आहे. तर अर्थात भक्तांसाठी पुन्हा तपस्या ही केवळ नशापानापुरतीच मर्यादित नाहीये. म्हणजे आपण नशापान करत नाहीये, याचा अर्थ आपण तपस्या करतोय असं बिलकुल नाहीये. तर भक्तांच्या जीवनामध्ये एक आगळी-वेगळी तपस्या आहे. जसं आपण बघतोय की सकाळी उठणं, नित्यनेमानं 16 माळांचा जप करणं, हां, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांना अटेंड करणं. तर हे एक तपस्या आहे. हं. तर भक्तांसाठी ही तपस्या महत्त्वपूर्ण आहे. उपवास असतील, जसं एकादशी आहे, तर हे पण तपस्येमध्ये येतंय. अर्थात कलियुगामध्ये स्वच्छता हे आपण 100% नाही करू शकत. तपस्या पण नाही करू शकत. त्यानंतर क्षमा, दया. तर दयाभाव कशामुळे तुटतो? तर त्याचं कारण सांगितलंय मांसाहार. तर जो व्यक्ती मांसाहार करतो, तर तो व्यक्ती दया त्याच्यामध्ये असूच शकत नाहीये. कारण एका प्राण्याला तो स्पष्टपणे मारतोय आणि मग अशा निर्दयी व्यक्तीमध्ये दया कुठून येणार आहे? मग एखादा भक्त आहे आणि तो जर मांसाहार करत नसेल, अर्थात भक्त मांसाहार करणारच नाही. याचा अर्थ तो दयाभाव आहे का? तर भक्तिरसामृत स्वामी महाराज पुन्हा म्हणतात, की भक्तांसाठी दया ही केवळ मांसाहार करणे अशीच नाहीये किंवा मांसाहार न करणे एवढीच नाहीये. तर भक्तांसाठी जीवदया. आपण इतर जीवांबद्दल हां, आपण दयाभाव दाखवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग प्रीचिंग ॲक्टिव्हिटी ही सांगण्यात आलेली आहे. जसं आपण बघतोय, की आता श्रीनिवास प्रिया प्रभू किंवा जे काही ब्रह्मचारी आहेत, तर त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन या प्रचार कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. आणि आपण गृहस्थ या नात्यानं त्यांना मदत करणे, ही पण आपली एक दयाच आहे किंवा दयाभाव, जीवदया जे म्हणतोय, तर ते या याच्यामध्ये मोडलं जातंय. आणि शेवटचं अंग आहे सत्यता. तर सत्यता कशामुळे तुटते? तर त्याचं कारण आहे जुगार. तर जो व्यक्ती जुगार खेळतो, तो व्यक्ती सत्य बोलूच शकत नाही. बोलूच शकत नाही कारण जुगार हा पूर्णत्वाने असत्यावर आधारित आहे. तर त्यामुळं जुगारी किंवा जुगार खेळणारा व्यक्ती सत्यतेचं पालन करू शकत नाहीये. म्हणून हे जे 4 स्तंभ आहेत, हे 4ही स्तंभ आजच्या तारखेमध्ये तुटत आहेत. परंतु एक सर्वसाधारणपणे जर आपण तीव्रतेनुसार बघितलं, तर सत्यता हा गुण हां, शिल्लक राहिलाय असं म्हटलं जातंय. परंतु आपण बघतोय, की कलियुगामध्ये सत्यतेला कुठं स्थान आहे? म्हणजे आज मी खूप वेगवेगळ्या स्तरांवरती बोलणार आहे, की एक सर्वसाधारण व्यक्ती सहजपणे खोटं बोलतो. सहजपणे आणि त्या व्यक्तीचं खोटं जेव्हा समोरच्याकडनं पकडलं जात नाही, तेव्हा तो परत खोटं बोलायला लागतो. आणि मग त्याला असं वाटतंय, की मी खोटं बोलून सुद्धा समोरच्या व्यक्तीपेक्षा किंवा समोरच्या व्यक्तीला मी खोटं बोलून फसवू शकलोय. आणि याच्यामुळं परिणामतः त्याच्यामध्ये खोटं बोलण्याची प्रवृत्ती वाढत जाते. म्हणून वेळच्या वेळी त्या खोटं बोलण्याला, त्या असत्याला थांबवणं गरजेचं आहे. तर याचे वेगवेगळे स्तर आहेत. म्हणजे एक सर्वसाधारण भौतिक व्यक्ती पण खोटं बोलतोय. आपण भक्त या नात्यानं सुद्धा आपण बऱ्याच वेळा खोटं बोलतोय. म्हणजे आता तरुणीताई प्रौढनी माझे काल आमच्या चर्चेमध्ये 2-3 खोटे पकडले. सहज बोलत-बोलत आणि आपण असा विचार करतोय, की यात काय एवढं मोठं? परंतु हे जे असं खोटं बोलण्याची जी प्रवृत्ती आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला असं होतंय, की अरे मी खोटं तेव्हा बोललो होतो आणि त्या खोट्यामुळं काही नुकसानच झालं नाही. मग परत ते काय होतंय, सवयीमध्ये रूपांतरण होतंय. म्हणून एक छोट्या-छोट्या गोष्टी हां, मग त्याच्यामध्ये आम्ही एक 3-4 उदाहरणांची चर्चा सुद्धा केली, की जसं एक भक्त आहे आणि तो भक्त जेव्हा फंड रेझिंगला जातो कलेक्शनसाठी, तर तेव्हा आपण बऱ्याच वेळा लोकांना काही चुकीची आश्वासनं देतो. फॉर एक्झाम्पल समजा आपला जन्माष्टमी कार्यक्रम आहे आणि मग जन्माष्टमी कार्यक्रममध्ये आपल्याला माहिती आहे, की 1000 लोकं येणार आहेत. पण आपण सहज बोलत-बोलत म्हणतो, की एक 3 ते 4,000 लोकं दरवर्षी आमच्या जन्माष्टमीला येतात
आणि मग एवढ्या लोकांचा आम्हाला प्रसाद करायचा असतो. तर अपेक्षा आहे की तुम्ही एक 1,000 1,500 असं डोनेशन द्यावं. या पद्धतीने आपण बोलतोय. तर हे ॲक्चुअली आता ह्याच्यामध्ये बऱ्याच भक्तांनी मला करेक्ट पण करू शकतायत. पण मी जे भक्तिरसामृत महाराजांचं ऐकलंय, त्यातनं मी जास्त बोलतोय आता. तर महाराज असं म्हणत होते, की फंड कलेक्शनच्या वेळी आपण बऱ्याच वेळा काय करतो, काही गोष्टी आपण खोट्या बोलतो. अर्थात त्या खोटं बोलण्याचा उद्देश हा स्वतःचा स्वार्थ जरी नसला, तरी हे खोटंच आहे. मग आता मी त्या सत्य बोलण्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पुढे सांगणार आहे. फक्त अगोदर आपण हे सगळे प्रसंग डिस्कस करतोय. एक वेळा भक्तिरसामृत स्वामी महाराजाकडे एक कॉल आला महाराजांना, की महाराज तेव्हा ते देवामृत प्रभू होते. तर प्रभूजी मी असं-असं उद्या एअरपोर्टला येतोय आणि तुम्ही तिकडे मला गाडी पाठवा. एक अननोन व्यक्ती, त्या व्यक्तीची प्रभूजींची काहीच ओळख नाहीये आणि तो लाईफ मेंबर होता इस्कॉनचा. तो इस्कॉनचा लाईफ मेंबर होता आणि मग त्यानं फोन केला, की "प्रभूजी असं-असं मला एअरपोर्टला पिकअप करायला गाडी पाठवा आणि मग मी मंदिरमध्ये राहायला येणार आहे." तर महाराज म्हटले की "नाही," म्हटले, "आम्ही लाईफ मेंबरला रेसिडन्सची सुविधा देतो," म्हटले. "परंतु एअरपोर्टवरनं त्यांना पिकअप करण्याची आम्ही काही सोय करत नाही. कारण आज एवढे इस्कॉनचे मंदिर आहेत, एवढे लाईफ मेंबर आहेत आणि मग आम्ही जर प्रत्येकाला जर एअरपोर्टवरनं पिकअप करण्याचं जर सुविधा ठेवली, तर ते एक आमच्या सेवेमध्ये एक मोठा लोड तयार होईल. कारण नेहमीच गेस्ट येतात. मग प्रत्येकाला जर आम्ही आणायला पाठवलं, सोडायला पाठवलं, तर ते शक्य नाहीये." महाराज फ्रँकली बोलले. पण तो व्यक्ती म्हणाला, की "नाही महाराज प्रभूजी, की आम्ही जेव्हा लाईफ मेंबर झालो, तर तेव्हा आम्हाला हे सांगितलं होतं, की तुम्हाला एअरपोर्टवरनं पिकअप करणे, सोडणे, राहणे, प्रसाद या सगळ्या गोष्टींची सोय केली जाईल." तर महाराज असं म्हणत होते, की त्या व्यक्तीचं तेव्हाचं खोटं मला आज त्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा आज मी त्या व्यक्तीला पिकअप नाही केल्यामुळं तो व्यक्ती कदाचित इस्कॉनच्या अगेन्स्ट जाऊ शकतो. तर त्यामुळं मी लाईफ मेंबर बनवतानाच जर त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं असतं, की आम्ही काय-काय सुविधा देणार आहोत, तर आज ही अडचण आली नसती. जसं मी दुसरं म्हटलं, की आपण फंड रेझिंगच्या वेळेस म्हणतो, की 4,000-5,000 लोकं येतायत. तर तो व्यक्ती जन्माष्टमीत आला आणि त्यानं प्रॅक्टिकली बघितलं, की 5,000 लोकं नाहीयेत. तर या व्यक्तीची इस्कॉनबद्दलची जी श्रद्धा आहे, ती कमी होऊ शकते. म्हणून असं नाहीये, की तो व्यक्ती 1,000 म्हणल्यामुळे तुम्हाला डोनेशन देणार नाहीये. तर तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे, की जन्माष्टमीला 1,000 लोकं येतायत, परंतु वर्षभर आमचे वेगवेगळे साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमामध्ये पण खर्च असतो. वेगवेगळे गेस्ट येतात आणि त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे, की तुम्ही थोडंसं डोनेशन जास्त द्यावं आणि अर्थात आपण अशाच लोकांना डोनेशन मागतोय ज्यांच्याशी आपला काहीतरी संबंध असतो. तर त्यामुळं एकदा जर आपण खोटं बोललो, तर त्या खोटं बोलण्याचा जो परिणाम आहे, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दिसून येऊ शकतो. तर त्यामुळं बेटर हे आहे, की आपण स्ट्रेट फॉरवर्ड प्रामाणिकपणे आपण त्या समोरच्या व्यक्तीला बोलावं आणि असं नाहीये, की आपण प्रामाणिक बोलल्यामुळं तो आपल्याला डोनेशन देणार नाहीये. जसं तरुणीताईप्रमाणे हे एक्झाम्पल सांगितलं, की गिरिराज महाराज एक वेळा बेंगलोरमध्ये होते आणि मग महाराज त्या ठिकाणी फंड रेझिंगची सेवा महाराज विशेष करून करायचे. तर गिरिराज महाराज एका एका विशिष्ट व्यक्तीकडे महाराजांचा खूप कल होता. महाराजांना असं वाटलं, की हा जो व्यक्ती आहे ना, हा मला छान डोनेशन देऊ शकतो, असं महाराजांना वाटलं. आणि मग महाराज त्या व्यक्तीसोबत महाराजांनी त्यांचं रिलेशन इस्टॅब्लिश केलं आणि तो व्यक्ती पूर्ण मायावादी होता. श्रीमंत भरपूर होता, परंतु त्याचे जे तत्व आहेत, ते मायावादी होते. मग महाराजांनी त्याच्यासोबत रिलेशन इस्टॅब्लिश केलं. मग अनेक वेळा महाराज त्याला भेटायला गेले, प्रसाद दिला, प्रभुपादांचे पुस्तकं दिले आणि मग तो व्यक्ती महाराजांनी दिलेलं प्रभुपादाचं पुस्तक वाचायचा आणि हळू त्या व्यक्तीची तो व्यक्ती जो आहे, तो पुस्तकं वाचून त्याची भावना बदलत चालली होती. आणि मग एक वेळ महाराजांसोबत त्याचं डिस्कशन झालं आणि मग तो प्रभुपादांच्या विरोधात खूप बोलू लागला. म्हणजे एक नाही त्या गोष्टी त्या मायावादाशी कनेक्ट करून तो विरोध दर्शवू लागला. आणि मग आता महाराजांचं इथं असं म्हणणं होतं, म्हणजे असं महाराज करू शकले असते, की हा व्यक्ती आता मला खूप मोठं डोनेशन देणार आहे. मग त्यानं जो म्हणेल त्याच्यामध्ये महाराज हो
असं भरू शकले असते. हां, हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण खूप वेळा एखाद्या व्यक्तीकडनं जर आपलं काही काम काढून घ्यायचं असेल, तर आपल्या डोक्यामध्ये जी सत्यता आहे, ती सत्यता आपण बाजूला ठेवतो आणि त्या व्यक्तीच्या हो मध्ये आपण हो भरतो. परंतु त्या व्यक्तीला जेव्हा हे कळायला लागतंय, की माझ्याकडनं काम काढण्यासाठी अ, हा व्यक्ती माझ्या प्रत्येक हो मध्ये हो भरतोय, तर तेव्हा तो व्यक्ती आपल्या अगेन्स्ट जातो. तर हा व्यक्ती महाराजांच्या समोर होता आणि तो महाराजांना प्रभुपादांबद्दल थोडंसं चुकीचं बोलू लागला. तर मग महाराज स्पष्ट म्हटले, हं, की "ठीक आहे, तुम्हाला जर प्रभुपादांबद्दल आदर नसेल, हां, तर ही सगळी जी पुस्तकं मी तुम्हाला दिलेत, ते तुम्ही परत द्या. कारण तुम्हाला जे योग्य तत्व आहे, हां, जे भगवद्गीतेमध्ये किंवा या पुस्तकांमध्ये जे शिकवलंय, ते तुम्हाला समजलेलं नाहीये." असं महाराज स्पष्ट सत्य रूपात त्याला बोलून गेले आणि सगळी पुस्तकं मला परत द्या म्हणले. म्हणजे तुम्ही डोनेशन पण देऊ नका आणि माझे पुस्तकं सगळे मला परत देऊन टाका. महाराज स्पष्ट बोलले. कारण मी एवढा तुम्हाला वेळ दिलाय आणि त्याची जर तुम्हाला कृतज्ञता नसेल, तर माझ्या वेळ देण्याचा काही उपयोग नाही, असं महाराज त्याला बोलले. आणि मग तो व्यक्ती त्यानंतर म्हणतो, की नाही म्हणजे मी चेक करत होतो, की तुम्ही जी पुस्तकं विकताय, ती पुस्तकं किंवा तुम्ही जी पुस्तकं लोकांना वाटताय, ती पुस्तकं तुम्ही स्वतः वाचताय का नाही? तर तुमच्या ह्या वर्तनावरून मला हे क्लिअर झालंय, की तुम्ही या पुस्तकांचा गाढा अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्ही या पद्धतीने मला पुस्तकं परत मागताय. तर अशा पद्धतीनं आपण जर आपल्या ठिकाणी सत्य राहिलं, तर परिस्थिती किंवा वेळेनुसार तुम्हाला त्या सत्याचं नेहमी बेनिफिट मिळणार आहे. जसं मला आठवतंय, की गेल्या वर्षी मी नवीन क्लास चालू केला मॅथेमॅटिक्सचा आणि मग 8वी, 9वी, 10वी मॅथेमॅटिक्सचा माझा मुख्य क्लास. पण मी 7वी चे पण गेल्या वर्षी ॲडमिशन घेतले आणि मग 7वी पर्यंत असा पॅटर्न आहे, की गणित, विज्ञान आणि इंग्रजी तिन्ही विषय एका ठिकाणी. आणि मग एक असं 7वी माझ्याकडे ॲडमिशन झालं, की ते म्हणाले, की "सर आम्ही तुमच्याकडे तिन्ही विषयांना ॲडमिशन घेऊ आणि मुख्यत्वे सायन्सच्या नोट्स तुम्ही आम्हाला प्रिंटेड फॉर्ममध्ये द्या." मग त्या काळात मी अगदी नवीन होतो. म्हणजे मला असं वाटायचं, की एक विद्यार्थी आला म्हणजे तो दिवस खूप माझ्यासाठी विशेष असायचा, एक-एक विद्यार्थी गोळा करणं. आणि मग मला असं मनात असं माझ्या आलं, की आपण हो, हां, ठीक आहे, ठीक आहे. आम्ही नोट्स देऊ. असं म्हणावं हे माझ्या मनात आलं सुद्धा होतं. पण मी विचार असा केला, की माझा मॅथेमॅटिक्सचा क्लास आहे आणि मी जर त्यांना सायन्सच्या नोट्सचं प्रॉमिस केलं आणि मी जर उद्या नोट्स नाही देऊ शकलो, तर ते उद्या मला विचारणारच आहेत. कारण ती जी त्या मुलीची आई जी आली होती, तर ती या भूमिकेत आली होती, की नोट्स असतील तर मी क्लास लावणार. या भूमिकेत ती होती. आणि मग मी विचार केला, की जर मी ह्याला नोट्स देतो असं म्हणू आणि जर नाही दिल्या, तर उद्या ती क्लासमधून निघून जाणार. म्हणून मग मी त्यांना सांगितलं, की "मॅडम तुम्ही ॲडमिशन घेताय, तर मी त्यांना बेस्ट क्वालिटीचं शिकवेल त्याबद्दल संशय नाहीये. परंतु तुम्ही जे नोट्सबद्दल बोलताय ना, तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये." 2 कारणं मी त्यांना सांगितले, की या वयातील मुलांना जर आम्ही रेडीमेड नोट्स देऊ लागलो, तर हे मुलं काय करणार आहेत? तर माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही क्लास जॉइन करा. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, की मी तिला सायन्स शिकवावं आणि तिनं त्याच्या नोट्स काढाव्या, ज्या तिच्या उपयोगाच्या असतील आणि तिनं त्या काढल्यामुळे तिला जास्त फायदा होईल आणि म्हणून मी सायन्सच्या एकही बिलकुल आम्ही नोट्स देणार नाही. हे मी त्यांना एवढं स्पष्ट बोललो, सत्य बोललो आणि अतिशयोक्ती नाहीये. तर त्यांनी त्या दिवशी त्या निघून गेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या म्हटल्या, की "सर तुमचं हे प्रामाणिक बोलणं मला आवडलं." आणि आणि शब्दाबद्दल एक त्या बोलल्या होत्या मला, की "सर तुम्ही सायन्सचे शब्द देणार का?" तर मी म्हटलं, "अजिबात शब्द पाठ करून घेणार नाही." कारण बघा आपण सायन्स शिकवतोय, तर ते सायन्स इंग्लिशमध्ये आहे. तर मुलांना ते इंग्लिशमध्येच शिकवलं पाहिजे. म्हणजे सायन्स मी शिकवतो इंग्लिशमध्ये आणि त्यांना मी मराठी शब्द पाठ करायला देतोय, की याला काय म्हणतात, याला काय म्हणतायत. म्हणजे मी त्यांना इंग्रजी विषय नाही शिकवत ना, मी त्यांना सायन्स शिकवतोय. तर मी त्यांना म्हणलं, की मी शब्द अजिबात देणार नाही. तर त्यांना ते आवडलं. म्हणजे मी सांगतो याचा अर्थ, की आपण जेव्हा सत्य बोलतो, याचा अर्थ असा नाही, की मी असत्य बोलत नाहीये. त्याच्याबद्दल पण मी पुढे बोलणारच आहे. पण जेव्हा आपण सत्य बोलतो ना, तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या त्या सत्यातनं तुमचं व्यक्तित्व दिसतंय. तर त्यामुळं आपण भक्त असल्या कारणाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्ट्रेट फॉरवर्ड आपण सत्य बोलणं अपेक्षित आहे. तर याच्याबद्दल अनेक ठिकाणी असं सांगितलंय, की आपण छोट्या-छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतोय आणि मग हे खोटं बोलल्यामुळं काय-काय घडतंय हां, याची एक माझ्याकडे यादी आहे.
तर मुख्यत्वे जेव्हा आपण खोटं बोलतो ना, तर तेव्हा आपल्यावरील हं, समोरच्याची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा हळू-हळू कमी व्हायला लागते. मग बऱ्याच वेळा आपण खरं पण बोलतो, परंतु त्या व्यक्तीची आपल्याबद्दल जी इमेज झालेली आहे, ती आता खोटारड्याचीच आहे किंवा खोटीच इमेज तयार झालेली आहे. तर त्यामुळं आपण खोटं नाही बोललं पाहिजे. कारण समोरच्याच्या मनात आपल्याबद्दलची श्रद्धा निघून जाते. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा एखादं खोटं बोलतो, ते खोटं लपवण्यासाठी आपल्याला अनेक खोटे बोलायला लागतात. तर याचं अनेक भक्तांना खूप वैयक्तिक स्तरावरती त्यांचे अनेक अ, अनुभव असतील. मग ते मोबाईलच्या बाबतीत असतील किंवा वैयक्तिक घरगुती पती-पत्नीमध्ये असतील. तर खूप उदाहरणं आता ते सगळे उदाहरणं इथं सांगणं सुद्धा शक्य नाहीये. परंतु एक उदाहरण मी असं शेअर करेल, की समजा अ, पार्थप्रिया प्रभूंनी मला काल फोन केला. जस्ट मी एक्झाम्पल तयार केलं हे विचार करून, की पार्थप्रिया प्रभूंनी मला काल मेसेज केला, की "प्रभूजी तुमचं उद्या लेक्चर आहे आणि तयार राहावा." आणि मग मी म्हटलं, की "नाही प्रभूजी मी गावाकडे आहे." म्हणजे ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या पण आहेत. पण मी एक्झाम्पल थोडंसं बदलवलंय, की "मी प्रभूजी गावाकडे आहे आणि इकडं रेंज नसते आणि मग मी काही लेक्चर नाही घेऊ शकत." आणि मी आता सध्या खरंच गावाकडे आहे. पण समजा मी होतो किंवा असं समजू आपण, की मी लातूरलाच होतो. पण प्रभूजींना मी एक खोटं बोललो. काय खोटं बोललो, की मी प्रभूजी गावाकडे आहे आणि तिकडे रेंज नाही. आणि मग झालं असं, की अ, मी घरीच होतो मी लातूरच्या आणि मग असं अचानक झालं, की कोणीतरी एक भक्त अ, सकाळी 8 वाजता माझं लेक्चर कॅन्सल झालं आज लेक्चर दुसऱ्याला दिलं आणि कोणीतरी एक भक्त माझ्याकडे 8 वाजता आले आणि त्यांनी मला बघितलं मी लातूरमध्येच आहे. आणि त्या भक्तांना माहीत होतं, की आज माझं लेक्चर होतं, पण मी गावाकडे असल्यामुळं कॅन्सल झालंय. तर मग लगेच काय होणार, मग ते भक्त मला म्हणणार, की "प्रभूजी आज तुमचं लेक्चर होतं आणि मग तुम्ही गावाकडे असल्यामुळं कॅन्सल झालं." तर मग मी त्यांना दुसरं लगेच खोटं बोलणार. "नाही प्रभूजी मी गावाकडेच होतो, पण आता सकाळीच मी आलो." कळतंय? आता मी सकाळीच आलो. आणि मग थोड्या वेळानं मग त्या भक्ताने काय केलं, जस्ट असंच म्हणजे मुद्दाम क्रॉस चेक करण्यासाठी नाही. तर त्या भक्तानं मग थोड्या वेळापूर्वी काय केलं, तरुणीताई प्रभूंना असंच फोन केला आणि मग बोलता-बोलता माझा विषय निघाला आणि मग तरुणीताई प्रभू म्हणले, की "हां, विनोद रात्रीच लातूरला गेलाय. रात्रीच लातूरला गेलाय." आणि मग बघा आता परत काय झालं, की त्या भक्ताचा मला असं रिप्लाय आला, की "प्रभूजी तुम्ही तर रात्रीच लातूरला आलात." असं आम्हाला तरुणीताई प्रभू म्हणले, की "तुम्ही रात्रीच लातूरला आलात." तर मग मी लगेच काय म्हणणार, "नाही, नाही प्रभूजी मी घरून रात्री निघालो आणि मग मी आमच्या आत्याकडे गेलो होतो आणि मग पुन्हा आज सकाळी मी लातूरला आलो." हे परत खोटं. तर अशा पद्धतीनं आपण आणि बघा आता इथं जर मी पहिल्यांदाच म्हणलं असतो पार्थप्रिया प्रभूंना, की "प्रभूजी मी लातूरमध्येच आहे, परंतु माझी सध्या प्रिपरेशन नाहीये प्रभूजी आणि प्लीज काहीतरी करा आणि लेक्चर मॅनेज करा." तर पार्थप्रिया प्रभूंनी ते मॅनेज केलं असतं. परंतु मी ज्या पद्धतीनं एक खोटं बोललो मी गावाकडे आहे. त्याच्यानंतर मग मी खोटं असं ही जी खोटं बोलण्याची सिरीज आहे, ती वाढत जाते. आणि भक्तिरस सम्राट महाराज म्हणत होते, की याचा परिणाम हा होतो, की आपण सतत अँक्साइटीमध्ये राहतो. सतत अँक्साइटी, की आता ह्याला काय सांगू? आता ह्याला काय सांगू? आता ह्याला काय सांगू? तर त्यापेक्षा ॲज अ डी-ओ-टी वी शुड बी सिंपल अँड वी शुड बी स्ट्रेट फॉरवर्ड. आपण एकदम स्पष्ट असलं पाहिजे. मग ते कदाचित समोरचा भक्त त्याबद्दल तुम्हाला रागवेल पण. पण केवळ रागवेल तो भक्त आणि त्यामुळं तुम्हालाही राहणार नाही आणि परत-परत खोटं बोलण्याची गरज पडणार नाही. तर खूप गोष्टीमध्ये जसं आपण म्हणतो की रात्री सकाळी मंगल आरतीला समजा एखादा व्यक्ती आम्ही जेव्हा बेसमध्ये वगैरे होतो, तर उठला नाही. तर लगेचच कारण दिलं जातंय, की "प्रभूजी रात्री मला झोपायला खूप लेट झाला होता." आणि हे आपण ते खोटं बोलावं म्हणून बोलत नसतो. जस्ट एक एक्सक्यूज म्हणजे खोटं बोलावं हा पण आपला उद्देश नाहीये. पण एक ए मंगल आरती अटेंड केली नाही ना, त्याच्यासाठी एक एक्सक्यूज काहीतरी देतो आपण. एक कारण, एक सबब देतो आपण काहीतरी आणि ती सबब काय आहे, रात्री झोपायला लेट झाला होता. आणि मग पुन्हा दुसऱ्या एका भक्तासोबत चर्चा झाली आणि त्याला कळालं, की रात्री 8:00ला झोपलो होतो मी. मग परत त्यानं म्हणणार, की "प्रभूजी तुम्ही रात्री 8:00लाच झोपला होतात असं मला कळालंय." "हो प्रभूजी झोपलो होतो, पण मला 12, 12:30 पर्यंत झोपच आलं नाही." हे दुसरं खोटं.
म्हणजे या पद्धतीनं आपण काय करत असतो, एक खोटं लपवण्यासाठी दुसरे खोट्याच्या अनेक मालिका आहेत. जर आपण याच्यावरती एक जर आपण चर्चासत्र ठेवलं, तर प्रत्येक भक्तांचे एवढे अनुभव असतील, प्रत्येक भक्ताचे म्हणतोय मी, कमी जास्त प्रमाणामध्ये. तर एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलावं लागलंय. अर्थात मला त्या भक्ताला खोटं बोलायचं नव्हतं. परंतु मी जे अगोदर वाक्य बोललो होतो, की "प्रभुजी रात्री मला झोपायला लेट झालता." ते वाक्य सत्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी मला दुसरं खोटं बोलावं लागेल. मग हे जे आज आम्ही लेक्चरमध्ये हे जे मी सिक्वेन्स काढलाय, की खोटं बोलण्याचे किती दुष्परिणाम आहेत. पहिला दुष्परिणाम आपण बघितलं, की व्यक्तीची आपल्यावरची श्रद्धा निघून जाते. दुसरा दुष्परिणाम आपण चर्चा करतोय, की एक खोटं बोलल्यामुळे खोटं बोलण्याची शृंखला वाढत जाते आणि त्यामुळं आपल्याला सतत असते. सतत अँक्साइटी कसं होईल? काय होईल? काय बोलू? काय नाही? आणि त्याचा पुढचा परिणाम आहे आपला कॉन्फिडन्स. आपला जो आत्मविश्वास आहे, तो आपला निघून जातो. आपण चळबळीत होतो. समोरच्या व्यक्तीला बोलताना आपण अडखडतो आणि हा त्याचा चौथा परिणाम आहे. आणि 5वा परिणाम सांगितलाय, या सगळ्यामध्ये कुणाचं नुकसान आहे? या सगळ्यामध्ये आपलं स्वतःचंच नुकसान आहे. म्हणून आपण मला तरुणीताई प्रभू हे म्हणले काल, म्हणजे मला ते खूप आवडलं, की "तू हे सगळं बोल" म्हणले आणि हे बोलल्यामुळं तुला ते करण्याची प्रवृत्ती जागी होईल. हां, म्हणजे त्यांनी मला ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अर्थात मी महाराजांचं सुद्धा याच्यामध्ये रेफर केलंय. पण आमचं डिस्कशन खूप झालं याच्या बाबतीत. तर ते म्हटले, की "तू बोल. बोलल्यामुळं काय होईल? तुला खरं बोलण्याची परत प्रवृत्ती तयार होईल." कारण तू खरं बोलावं, ट्रुथफुलनेस वरती तू लेक्चर देतोयस. याचा अर्थ तुलाही असं वाटायला पाहिजे, की मी पण किती ट्रुथ राहिलं पाहिजे. मी पण किती खरं राहिलं पाहिजे. मी सत्याचा किती आधार घेतला पाहिजे. कारण हे सत्य जे आहे, हे धर्माचा एक स्तंभ आहे. मग आता आपण एक 5 मिनिटामध्ये हे चर्चा करूयात, की मग नेमकं सत्य म्हणजे काय? तर भक्तिराज सम्राट स्वामी महाराज ऑक्सफर्ड डिक्शनरीमधून एक डेफिनिशन सांगतात, की जो फॅक्ट आहे, कुठलीही गोष्ट आहे, ती जशाच्या तशी समोरच्याला सांगणे. जशास तसं समोरच्याला सांगणे, याला म्हणतात सत्य, ट्रुथ. परंतु एक भक्ताच्या जीवनामध्ये सत्य कशा पद्धतीनं मांडतोय, ते पण महत्वाचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे, पण तुमच्या त्या सत्यामुळं जर समोरच्या व्यक्तीला जर खूप हर्ट होत असेल, तर तुम्ही ते सत्य हां, सांगताना थोडंसं विचारपूर्वक सांगितलं पाहिजे. असं म्हणतात, की सत्य बोलताना 2 आणखीन फॅक्टर आहेत त्याच्यासोबत. सत्यम, प्रियम आणि हितम. म्हणजे सत्याच्या सोबतचे 2 फॅक्टर काय आहेत? ते प्रिय असलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला आणि ते समोरच्या व्यक्तीच्या हिताचं पाहिजे. म्हणजे तुम्ही केवळ सत्य बोलायचंय म्हणूनच जर सत्य बोलत असाल, तर ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे इस्कॉनचा सिद्धांत आहे. मला आणखीन आठवतंय मालिनी माताजींनी एकदा वृद्ध व्यक्तीची व्याख्या सांगितली होती आणि तेव्हा आम्ही अगदी म्हणजे मी 12वी ला होतो. तर तेव्हा माताजींची ती व्याख्या मला आणखीन आठवते, की सर्वसाधारणपणे आपण कोणाला म्हातारा म्हणतो? ज्याचं वय 80 वर्ष, 70 वर्ष, 90 वर्ष त्या व्यक्तीला आपण म्हातारा म्हणतो. तर माताजींनी एक उदाहरण दिलं होतं, की एक व्यक्ती आहे, तरुण आहे 20 वर्षाचा आणि त्याचा मृत्यू आणखीन 10 दिवसाने होणार आहे. 10 दिवसांनी. 10 दिवसांनी आणि एक 90 वर्षाचा म्हातारा आहे. त्याचा मृत्यू आणखीन 5 वर्षांनी होणार आहे. म्हणजे 5 वर्ष तो जगणार आहे आणि हा तरुण व्यक्ती किती दिवस जगणार आहे? 10 दिवस. मग कोण म्हातारा आहे? तर माताजीने अशी व्याख्या सांगितली होती, की जो व्यक्ती मरणाच्या जवळ आहे, तो म्हातारा. तर मला असं असं त्यावेळेस एकदम नवीन असल्यामुळं ते इस्कॉन किंवा अध्यात्म एवढं कळत नव्हतं. पण मला असं वाटायचं, की आपण किती मोठ्या अज्ञानात आहोत. म्हणजे म्हातारा व्यक्ती काय ह्याचीच आपल्याला नीट व्याख्या माहीत नाही. तर आज माताजींनी अशी मोठी व्याख्या आपल्याला सांगितली आहे. पण नंतर काळाच्या ओघात मला असं कळालं, की माताजी आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते बोलत आहेत. आणि आजच्या तारखेमध्ये सत्यता याच्यावरती अनेक लोकांनी जसं आता तरुणीताई प्रवीण एक मला पूर्ण मोठं पी दाखवलं, की जे व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये ते वापरलं जातंय. मोरॅलिटी किंवा आपण जेव्हा मुलांना नैतिकता शिकवतो, तेव्हा त्या नैतिकतेमध्ये सत्यता हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आणि त्यांनी हे सांगितलं, की पॅरेंटिंगमध्ये म्हणजे मुलांना प्रशिक्षण देताना हे अत्यंत मोठा गुण आहे. म्हणजे आई-वडील आता मी पण एक वडील आहे. तर आई-वडील घरामध्ये खोटं बोलतायत काही वेळा एकमेकांना.
तर त्यांचं ते खोटंपण कधी ना कधी उघडकीस येणार आहे. मग जर हे खोटं त्या मुलांच्या निदर्शनास आलं, तर त्या मुलांकडनं आपण खरं बोलण्याची अपेक्षा कशी करणार? तर ते इम्प्रॅक्टिकल आहे. आपण मुलांकडनं खरं बोलण्याची अपेक्षा करू शकत नाही. मग मुलांमध्ये पण ती सवय लागते, की वडील खोटं बोलतात. त्यांचा उद्देश खूप वाईट नसतो. परंतु तोही तसाच बनतो. मग तोही हळू काय करतो, खोटं बोलायला लागतो. अर्थात त्याचेही उद्देश खूप वाईट नसतात. परंतु ती खोटं बोलण्याची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती जडत जाते. तर त्यामुळं आपण वेळीच त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. हां. तर मी हे बोलत होतो, की सत्य याची व्याख्या रिलेटिव्ह आहे. ही परिस्थिती सापेक्ष आहे. वेळेनुसार ती व्याख्या बदलू शकते. म्हणून ही स्टँडर्ड व्याख्या आहे, की जो फॅक्ट आहे तो जशास तसा समोरच्या व्यक्तीला प्रस्तुत करणे. तर आपण ही व्याख्या चुकीची आहे असं बिलकुल म्हणू नये. आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये या व्याख्येचं पालन करणं गरजेचं आहे. परंतु त्याला थोडंसं आपण स्पिरिच्युअलाइज करू, आध्यात्मिक करू आपण त्याला. तर जो एखादा फॅक्ट आहे तसाच मांडताना जर तो समोरच्याच्या हितात नसेल, तर तो फॅक्ट तसा मांडण्यात पण अर्थ नाहीये. आणि जरी तो त्याच्या हितात असेल आणि त्याला जर तो आवडत नसेल तर? तरीही तो आपण एक्झॅक्ट प्रेझेंट नाही केला पाहिजे. मग आपण त्या फॅक्टला प्रेझेंट करताना अ, अशा पद्धतीनं त्याला आपण काय म्हणता येईल रॅपर केलं पाहिजे. त्याला अशा पद्धतीनं पॅक केलं पाहिजे की ते समोरच्याला पॅलेटेबल ते त्याला पचायसारखं पाहिजे. म्हणजे त्याला सत्य द्या तुम्ही. तुम्ही खोटं नका बोलू. सत्य हे हायेस्ट प्रायोरिटी आहे. कळतंय? पण ते सत्य जर तुम्हाला प्रियम समोरच्याला आवडण्यासारखं जर देता आलं, तर खूप छान आहे. पण जर ते त्याला आवडण्यासारखं देताच नाही आलं, तर मग सत्याला कॉम्प्रोमाईज करू नये. जसं एक उदाहरण दिलं प्रभूजींनी, की समजा एखादा पेशंट महाराजांनी उदाहरण दिलं, की एखादा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि मग डॉक्टरांना तो म्हणतो, की मला असा-असा त्रास आहे. मग त्याची सगळी परिस्थिती बघून डॉक्टरला सत्य कळालं, की ह्याला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ह्याला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा 5 दिवसात मरणार आहे. डॉक्टरला कळालं. मग सत्य आहे ते. डॉक्टरला ते सत्य कळालंय, की हा व्यक्ती 5 दिवसात मरणार आहे. परंतु ते सत्य जर डॉक्टरांनी त्याला लगेच सांगितलं, तर तो लगेच मरणार आहे. त्याला जर डॉक्टर म्हणाले, की तुझी खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे. तू 5 दिवसात मरणार आहेस. पण ते तसं सांगितल्यामुळं त्याचं मानसिक खच्चीकरण आणि एवढं होणार आहे, तर त्यामुळं जर डॉक्टर म्हणाले, की "तू आत्ताच मरणार आहेस." तर तो लगेच सॉरी 5 दिवसांनी मरणार आहेस डॉक्टरांनी सांगितलं सत्य, तर तो लगेच मरेल. तर त्यापेक्षा ते सत्य त्याला न सांगता जर डॉक्टरांनी ते त्याच्या पेशंट सोबत सॉरी त्याच्या नातेवाईकासोबत शेअर केलं आणि असं सांगितलं, की ह्याच्याकडे फक्त 5 दिवस राहिलेत. पण जर आपण याच्यावरती ही शस्त्रक्रिया केली, कदाचित तुम्हाला ते परवडण्यासारखी नसेल, पण ही जर शस्त्रक्रिया केली, तर तो व्यक्ती आणखीन 10 वर्ष जगू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर हा जर सत्य फॅक्ट डॉक्टरांनी एका वेगळ्या पद्धतीने जर प्रस्तुत केला, तर तो जास्त चांगला आहे. म्हणून महाराज असं म्हणाले, की जे सत्य आहे ना, ते सत्य तुम्ही सत्य ठेवा. परंतु ते तुम्ही समोरच्याला पचण्यासारख्या स्वरूपात सांगा आणि जर त्या स्वरूपात सांगणं शक्यच नसेल, तर तुम्हाला मग ते डायरेक्ट बोलणं ठीक आहे. कळतंय? पण एक भक्त या नात्यानं वी शुड अल्वेज ट्राय. आपण हा नेहमी प्रयत्न केला पाहिजे, की आपलं सत्य सांगितलेलं समोरच्याला आवडावं. म्हणजे त्यानं तुमच्या विरोधात जाऊ नये. खरं आहे तुमचं बोलणं, पण तुमच्या खऱ्यामुळं जर तो भक्तीपासून दुरावत असेल, तर ते खरं काय करायचंय? जसं आपण बघतोय, की प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. जसं एक कसाई आहे आणि तो एका ठिकाणी उभा आहे. हं. आणि त्याला एक गाय दिसली आणि मग तो त्या गायीच्या मागे लागला. कसाई. गायीच्या मागे लागला आणि मग समोर ती गाय पळत, 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 पळत गेली. असे वेडेवाकडे रस्ते होते आणि मग गाय थोडीशी त्याच्या दृष्टीआड गेली आणि मग एक ब्राह्मण जो अत्यंत सत्यवचनी आहे, तो ब्राह्मण तिकडे उभा होता आणि मग या ब्राह्मणाला त्या कसायानं विचारलं, की "अरे, तू गाय बघितलास का?" तर हा ब्राह्मण मनातल्या मनात विचार करतो, की "मी तर गाय बघितली आहे."
आणि मी तर आयुष्यामध्ये मी कधीच खोटं बोललो नाही. आणि आता ह्याला मी काय सांगू? आणि तो ब्राह्मण काय करतो, सांगतो, की "हो का ही गाय या दिशेत गेली आहे." तर त्या ब्राह्मणानं आज सत्यपणाचा कहर केला. आज त्यानं सत्य बोलण्यामध्ये परमोच्च किंवा परमस्थान प्राप्त केलं. हं. परंतु त्याच्याकडनं गोहत्या घडली. त्याच्या त्या सत्यामुळं गोहत्या घडली. मग असलं सत्य काय कामाचं आहे? कारण सत्य हे धर्माचा एक पिलर आहे. एक धर्माचा एक स्तंभ आहे. परंतु त्या सत्यामुळे जर अधर्म घडत असेल, तर असलं सत्य काय कामाचं आहे? म्हणून मी म्हटलं, की सत्य हे रिलेटिव्ह आहे. परिस्थिती सापेक्ष आहे. तर या ठिकाणी त्या ब्राह्मणानं स्वतःचं सत्यवादीपणा सोडून द्यायला पाहिजे होता आणि त्यानं खोटं बोलायला पाहिजे होतं. जसं आपण बघतोय गौरगोपाल प्रभू एकदा सांगत होते, की वसुदेव आणि दशरथ महाराज या दोघांमध्ये वसुदेव ग्रेट आहेत. कारण दशरथ महाराज आज सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आज ख्याती आहे. सत्यवचनी दशरथ महाराज. परंतु त्यांच्या त्या सत्यपणामुळं हां, राम भगवान 14 वर्ष वनवासात गेले. म्हणून असं म्हटलंय, की तुमच्या सत्यामुळं जर परमसत्य दूर जात असेल, तर ते सत्य असत्य आहे. तुमचं जे सत्य तुम्ही म्हणू लागलात भौतिक स्तरावरती, तर ते सत्य असत्य आहे. तर त्यामुळं आपण बोलत असताना ते कशासाठी बोलतोय, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग ह्याच्यामध्ये मग मीच तरुणीतरुण असा प्रश्न विचारला, की मग आपण जेव्हा डोनेशन कलेक्शन करताना समोरच्या व्यक्तीला खोटं बोलतोय आपण. मग ते खोटं जे आपण बोलतोय त्या समोरच्या व्यक्तीला, तर ते भगवंताच्या सेवेसाठीच बोलतोय. मग काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांनी असं सांगितलं, की बाह्य दृष्टीनं ते तसं आहे, की भगवंताच्या सेवेसाठी तू त्याला खोटं बोललायस. परंतु अंतर्गत जर तू मायक्रो लेव्हलला जर विचार केला, सूक्ष्म लेव्हलला, तर माझी ही इच्छा आहे, की माझं डोनेशन कलेक्शन सगळ्यांपेक्षा जास्त झालं पाहिजे. आणि ही गोष्ट आपण जेव्हा एकदम एकमेकांचे क्लोज फ्रेंड असतो, तेव्हा आपण ही गोष्ट शेअर करू शकतो, की आपण आपला उद्देश आहे भगवंताची सेवा, परंतु मायक्रो लेव्हलला, सूक्ष्म लेव्हलला जर विचार केला, तर माझा हा उद्देश आहे, की माझं डोनेशन कलेक्शन इतरांपेक्षा जास्त झालं पाहिजे. माझं पुस्तक वितरण इतरांपेक्षा जास्त झालं पाहिजे. कळतंय? म्हणून अशा ठिकाणी आपलं जे खोटं आहे, तर ते आपल्या एका प्रवृत्तीचा भाग आहे. म्हणून हे आवश्यक नाहीये. पण मग त्यांनी मला असं एक उदाहरण दिलं, की मग बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी तुमचं खोटं बोलल्यामुळं खूप फायदा होणार आहे. पण तुम्ही खोटं नाही बोलत. कारण तुम्हाला हे सिद्ध करायचं असतंय, की मी कधी खोटं बोलत नाही. मी सत्यवचनी आहे. आणि म्हणून तुम्ही जर खोटं बोललात तर संस्थेला किंवा भक्तिमय कार्यासाठी खूप फायदा होणार आहे. पण तुम्ही अनेक वेळा नाही बोलले तसं पण. कारण तुम्हाला सत्यपणा मेंटेन करायचा होता. म्हणून आपण नेहमी हे बघतोय, की स्वतःला श्रेष्ठ बनण्यासाठी आपण बऱ्याच वेळा खोटं बोलतो आणि त्याचा आधार आध्यात्मिकता घेतो, भक्ती घेतो. बऱ्याच वेळा आपण खरं बोलतो, जिथं की आपण खोटं बोलायला पाहिजे होतं. खोटं बोलायला पाहिजे होतं. पण स्वतःची डिग्निटी किंवा स्वतःचं जे व्यक्तित्व आहे, ते जोपासण्यासाठी आपण काय करतो? खरं बोलतो. म्हणून असं एकदम हायर लेव्हलचे जे भक्त आहेत, तर त्यांच्या बाबतीत आपण चर्चा नाही करत. तर एक माझ्यासारखे जे सर्वसाधारण भक्त आहेत, त्यांच्यासाठी ही चर्चा चालू आहे, की आपण खोटं बोलतो किंवा खरं बोलतो, तर याच्यामध्ये आपला भगवत सेवा हा खरंच उद्देश असतो का? हे क्रॉस चेक होणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय, की युधिष्ठिर महाराजांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. तर युधिष्ठिर महाराज तर अक्षरशः आपण बघतोय, की भगवंतांनी त्यांना सांगितलंय, की "तू सांग अश्वत्थामा मेला." परंतु आपण ही कथा ऐकली आहे, की युधिष्ठिर महाराज त्यांच्या जे काही ते धर्माचे प्रतीक आहेत युधिष्ठिर महाराज, की धर्मराज म्हणून त्यांचं नाव प्रख्यात आहे. त्यांनी कधीही आयुष्यात खोटं बोलले नाहीत. म्हणून तर द्रोणाचार्य म्हणतात ना, की युधिष्ठिर महाराज बोलले तर मला ते खरं वाटेल. परंतु युधिष्ठिर महाराज काय करतात? खोटं बोलत नाहीत. कळतंय? आणि अ, युधिष्ठिर महाराजांचा रथ खाली येतो. तर बाकी बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे,
की युधिष्ठिर महाराजांचा रथ हवेत तरंगायचा. हवेतच राहायचा तो रथ. पण त्या दिवशी त्यांचा रथ जमिनीवर आला. तर बरेच लोकं असं म्हणतात, की युधिष्ठिर महाराज खोटं बोलले म्हणून त्यांचा रथ खाली आला. नाही. तर युधिष्ठिर महाराज खोटं बोलले नाहीत म्हणून त्यांचा रथ खाली आलाय. तर सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे, की भगवंत स्वतः म्हणतायत, की "यू शुड लाय." तू खोटं बोलायला पाहिजे. मग तेव्हा तुम्ही बाकी भौतिक नियमांचा किंवा शिष्टाचारांचा विचार करण्याची गरज नाहीये. तर तिथे पटकन खोटं बोलणं अपेक्षित होतं. तर या पद्धतीनं सत्यवचनी ट्रुथफुल असणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु परिस्थिती सापेक्ष आपण काही वेळा खोटं बोलू शकतो. याचा अर्थ खोटं बोलण्याचं लायसन नाही मिळालं सगळ्यांना. तर भगवत भक्तीचा आधार घेऊन आपण काही वेळा खोटं बोलतोय. तर ते तिथं जर तुमचा वैयक्तिक डिग्निटी मेंटेन करण्यासाठी असेल, तर आपण बिलकुल खोटं बोललं नाही पाहिजे. परंतु खरं काय, खोटं काय याची जी ट्रान्सेंडेंटल दिव्य जी व्याख्या आहे, त्याची पण आपण चर्चा केलेली आहे, की परमसत्याच्या प्राप्तीसाठी जे काही आहे ते खरं आहे. ठीक आहे. तर यामुळं हे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. तर सर्वसाधारण भक्तांच्या जीवनामध्ये खोटं बोलणं नकोच आहे. काही प्रसंगी अ, परिस्थिती हँडल करण्यासाठी जर आपल्याला बोलावं लागलं असेल, तर ते अत्यंत विचारपूर्वक आणि अ, त्याचे काही दुष्परिणाम होऊ नयेत याचा आपण विचार केला पाहिजे. कारण जनरल समुदाय आपल्याकडे एक भक्त या नात्यानं बघतोय आणि म्हणून आपली ती चूक जेव्हा त्यांच्या निदर्शनास येईल, तेव्हा त्यांच्यावरती चुकीचा मेसेज त्यांच्याकडे जाऊ नये याची आपण काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि अर्थात परमसत्य प्राप्तीसाठी काही गोष्टी खोट्या बोलल्या तरी चालतात. परंतु त्याचं खरं कारण अ, ते परमसत्याचंच असावं. अन्यथा ते खोटं बोलणं सुद्धा चुकीचंच आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. समवेत जय गौर भक्तवृंद की जय. जर जय. कोणाची काही टिप्पणी असतील तर आपण डिस्कस करू शकतोय. कारण मी आतापर्यंत असं जे काही काय म्हणता येईल त्याला शिष्टाचार किंवा वैष्णव गुणांवरती मी कधीच आतापर्यंत डिस्कशन केलं नाही. जसं आपण बघतोय मालिनी माताजी, अनंत कीर्ती प्रभूजी विशेष करून, साधनानंद प्रभूजी हे सगळे भक्त खूप छान वैष्णव सदाचारावरती बोलतायत. मी पहिल्यांदाच असा टॉपिक घेतलाय. तर मला असं वाटतंय की माझ्या खूप चुका असतील, तर सर्वांनी माफ नाही, नाही. करावं खूप आणि खूप माझ्या सुंदर झालं जीवनामध्ये प्रभूजी. सुद्धा हा गुण यावा. येस माताजी. खूप सुंदर झालं. खूप छान बोललात तुम्ही. टिप्पणीमध्ये हरे बोलायचं कृष्णा. आहे मला. येस प्रभूजी. हरे कृष्णा. मी तुमचं लेक्चर ध्यानपूर्वक ऐकलं. त्यातलं पहिलं वाक्य मला वाटतं ते हे की तुम्ही खरोखर बुद्धिमान व्यक्ती आहात. यू आर ए इंटेलिजेंट पर्सन. तुम बुद्धिमान व्यक्ती हो. और कृष्ण बार बार बोलते हैं, भक्तांना पण भगवंत सांगतात की माणूस बुद्धिमान असला पाहिजे. मस्ट बी इंटेलिजन्स. आणि तुझ्याकडे ती इंटेलिजन्स बघितल्यावर मला आनंद वाटला. आणि मला वाटलं, अरे बेटा, तू तो भविष्य में भाग्यवान हो जाओगे तुम. क्यों? क्योंकि जो बुद्धिमान मनुष्य हो हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. ही क्षमता तुझ्याकडे दिसली मला. आणि ती बघितल्यावर मला खरा आनंद वाटला की असा असा कोणी भाग्यवान माणूस समोर असावा. जे काही 4 नियम तुम्ही आता सांगत होता आणि 4 नियमामध्ये स्वतःबद्दलही तुम्ही उत्तर दिलात आणि सांगितलात की बाबा चुका कधी कशा असू शकतात, खोटं कसं बोलू शकतो, याचं स्वतःबद्दलही उत्तर देणं, हे पाहिल्यावर मला वाटलं की हा माणूस पुढे चांगला होऊ शकेल. ही विल बिकम गुड डिव्होटी. मोठं असणं म्हणजे काय असतं? सगळ्यात मोठं माणूस म्हणजे भगवंताला सगळ्यात जास्त शरणागत हो जाणार. भगवंताची शरणागती होण्याची क्षमता तुझ्याकडे चांगली आहे असं मला वाटलं. आणि ती क्षमता त्या माणसाकडे होऊ शकते की ज्याच्याकडे इंटेलिजन्स आहे. तो लवकर समजून जाईल, लवकर भागवतम ओळखेल, लवकर भगवद्गीता ओळखेल. कारण त्या बुद्धीमुळे तो लवकर वेगानं पुढे जाईल. त्याला बरोबर सत्य कळायला लागेल. सत्य कळालं की कृष्णाला शरणागत होईल आणि मग रडायला लागेल कृष्णाकडे.
असं तुला बघून मला वाटलं. आणि तुझ्या बघितल्याबद्दल मलाही याचा वाटायला लागलं. एक उत्तर सांगतो याबद्दल. मी वृंदावनमध्ये होतो. वृंदावनमध्ये एक इस्कॉन राधानाथ स्वामी महाराजांचा शिष्य लेक्चर देत होता आणि लेक्चर द्यायला मी समोर बसलो होतो. लेक्चर फार सुंदर बोलला तो. इतकं सुंदर बोलत होता आणि भगवे वस्त्रवाला डिव्होटी होता. त्याच्याकडे गेलो, लेक्चर संपल्याबरोबर मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला मी म्हणालो, "अरे बेटा, किती सुंदर बोललास तू. काय भाग्य तुला मिळालंय. मोठं भाग्य मिळालं तुला. वृंदावनमध्ये बोलतोयस. मला एकच वाटतं, तुला लांब लांब आयुष्य देव तुला देवो. तुला मोठं आयुष्य भगवंतानी द्यावं. मी कृष्ण बलरामच्या समोर उभा आहे. मी कृष्ण बलरामासाठी प्रार्थना करीन तुला, की तिला लांब लांब मोठं आयुष्य मिळावं." तर मी त्याला म्हणालो, "असं मी का म्हणतो तुला माहित आहे का?" तो म्हणले, "काय?" म्हणलं, "तुझ्यासारखे संत, जे उत्तम बोलण्याची क्षमता आहे, ज्यांना बुद्धिमत्ता आहे, अशी माणसं सामान्य लोकांच्या कल्याणार्थ फार काळ राहावं आणि त्यांचं कल्याण करावं. ते लोक त्यांचं कल्याण करू शकतात." तसं रूप तुझं पाहून मला वाटलं. त्यामुळं मला वाटतं भगवंत एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का साधा प्रभू? हो, घ्या एक 5-10 मिनिटं संपर्क घ्या. तर अक्रूरप्रभूंनी एवढं छान एक बुद्धिमान जीवाचं किती छान झालं हे मी काही आणि वेगळं सांगणार नाही. पण एक हा बघ. आता जे आपण एक कोट केले होते 2 स्टोरीज. एक स्टोरीज कोट केली होती ती साधू महाराजांची आणि एक स्टोरी कोट केली होती परीक्षित महाराज सॉरी युधिष्ठिर महाराजांची. हा. तर युधिष्ठिर महाराजांच्या स्टोरीमध्ये आपण पाहतो की युधिष्ठिर महाराजांची खोटं बोललं होतं ते स्वतःच्या फायद्यासाठी बोललं होतं. आणि ते जे ऋषी होते, ते ऋषींनी जे खोटं बोललं होतं ते इतरांच्या कल्याणासाठी, म्हणजे की गायींच्या कल्याणासाठी, म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी ते बोललं गेलेलं असं होतं. तर मग हे आपण कसं काय हे कम्पेअर करायचं आणि कशा प्रकारे आपण कुठं खोटं बोललं पाहिजे, कुठं खोटं बोललं नाही पाहिजे हे ठरवायचं, की जे आपल्या हिताचं आहे तर आपण खोटं बोललं तर धर्माची स्थापना होईल किंवा हे छान आहे, ते कसं समजा आपण ठरवू शकू? तर ह्याच्यावरती थोडं जरा प्रकाश टाका. ह्याच्यामध्ये प्रभूजी एक सांगता येईल, की प्रत्येक वेळा आपण त्याची चाळणी करणं खूप अवघड जाईल. म्हणजे प्रत्येक प्रसंग आता आपल्या समोर आहे आणि आपण लगेचच त्यावेळेस विचार करतोय, की हे आपण खोटं बोलायला पाहिजे की नाही? किंवा हे खोटं बोलणं किंवा खरं बोलणं हे परमसत्याकडे घेऊन जाणार आहे किंवा नाही? हे चाळणी प्रत्येक वेळा करणं खूप कॉम्प्लिकेट आहे. तर त्यामुळं आपला एक स्वभाव असला पाहिजे. स्वभाव. आणि स्वभावामध्ये गोष्टी ह्या कालांतरानेच येत असतात. हळू येत राहतात. म्हणजे समजा तुम्ही अ, प्रत्येक वेळा जर खोटं बोलू लागलात, तर हळू ते खोटं बोलणं स्वभावामध्ये येईल. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा गरज नसताना पण आपण खोटंच बोलू. कळतंय? तर याच्यामुळं प्रत्येक वेळा ते डिस्टिंग्विश करणं, की आता ह्याच्यामध्ये माझा फायदा आहे, इतरांचा फायदा आहे, का मग भगवंताकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. तर हे प्रत्येक वेळा कॅटेगराईज करणं खूप अवघड आहे. तर त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये ते असलं पाहिजे आणि ऑटोमॅटिक मग त्या प्रसंगाला तो तशा पद्धतीने रिस्पॉन्ड करेल. जसं त्या आपण त्या कसाई आणि त्या ब्राह्मणाचं उदाहरण घेतलं, तर इथं त्या ब्राह्मणानं विचार हा करणं गरजेचं होतं, की इथं हायेस्ट प्रिन्सिपल काय आहे? प्रायोरिटी म्हणतो आपण त्याला, प्राधान्य. तर हायेस्ट प्रायोरिटी काय होती? की गायीची रक्षा आणि सेकंड होतं स्वतःचं सत्य. म्हणजे मला असं म्हणायचंय, की सत्यता याची प्रायोरिटी कुठे येते, हे आपल्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे. जसं म्हणजे हे मी कसं बोलतोय बघा प्रभूजी, की जसं सायकल चालवता येणे,
तर हे आपल्या बॅक माइंड मध्ये फिट आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला नेहमी नेहमी प्रयत्न करायची गरज लागत नाही. म्हणजे आपण नेहमी सायकलचा कल गेला की आता त्याचं कसं सावरावं ह्याचा आपण विचार करत बसत नाहीये. तर ते तुमच्या बॅक माइंडला ते फिट आहे की सायकल पडू लागली की कसं कंट्रोल करायचं. तसं तुमच्या स्वभावामध्ये ते रुतलं पाहिजे की आता एक प्रसंग आलाय, मग त्यावेळेस मी काय बोललं पाहिजे, खोटं बोललं पाहिजे की खरं बोललं पाहिजे. तर तो एक व्यक्तीचा कालांतराने एक स्वभाव बनून जातो तो आणि त्यानुसार मग आपण त्या ठिकाणी जज केलं पाहिजे. आणि काही वेळा असे पण प्रसंग येतील की तिथे तुम्हाला त्या प्रसंगाला बघूनच थोडा वेळ घेऊन जज करावं लागेल की तुमचा काय रिप्लाय असेल. तर असं आपण करू शकतो. याच्यामध्ये आणखीन काही कोणी ऍड करू शकतात? थँक्यू गुरुजी. हरे कृष्ण. या हरे परफेक्ट परफेक्ट. प्रदीप तुम्ही काय सांगा सर म्हणतो? नाही, कोणाचे प्रश्न आहेत कदाचित अजून? हरे कृष्ण, कोणाचे प्रश्न आहेत अजून? नाही, प्रश्न आहे बघ, मला अभिनंदन करायचं होतं की आभारी आहोत व्यासचंद्रबांनी आज इतकं छान लेक्चर घेतलंय. भक्तांना पण खूप आवडले. तर आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळा जोरात हरी बोलून. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी एक विशेष अनाउन्समेंट आहे. आज एक अनाउन्समेंट